वंचितच्या कार्यकर्त्यांकडून स्कूल व्हॅनची तोडफोड करण्यात आली आहे। पुणे अत्याचार प्रकरणी या गाडीची तोडफोड पुण्यात 2 चिमुकलींवर व्हॅनमध्ये अत्याचार झाला आणि याच व्हॅनची वंचितच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। नवरी परिसरामध्ये एक खूप मोठी धक्कादायक घटना समोर आलेली आहे। 6 वर्षाच्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेला होता स्कूल व्हॅनच्या चालकाकडून आणि ज्या व्हॅनमध्ये तो अत्याचार झाला ती व्हॅन इथे वानवडी पोलीस स्टेशनला होती आणि ती व्हॅन आता वंचितच्या कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता 4 कार्यकर्ते हे पोलीस स्टेशनमध्ये आहेत। तर नक्की या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघतात आणि काय मागण्या आहेत? झालेला प्रकार हा खूप निंदनीय आहे। खूप लहान मुलगी आहे, तिला काही समज नाही। अशा व्हॅन चालकावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। पोलीस प्रशासनाने याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहे असा आमचा समज असल्यामुळे आम्ही त्या व्हॅनची तोडफोड करण्यात आली। आमचे 4 पदाधिकारी अटक केलेत, त्यांना त्वरित त्यांनी सोडावे अशी आमची मागणी आहे। आपण जसं बघतोय की आत्तापर्यंत तशी काही पूर्ण माहिती किंवा शाळेचं नाव हे पुढे आलेलं नाही आहे, तर माहिती लपवण्याचा प्रयत्न केला जातो। शाळेची व्हॅन मॅडम येथून अर्धा किलोमीटर 300-400 मीटरवरती लांब असल्यामुळं पोलीस चौकीसमोर ती व्हॅन नव्हती आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे कोणत्याही छोट्या चिमुकलीवर बलात्कार झाला 6 वर्षाच्या 2 वर्षाचा तर आपण गप्प बसन का?